चला आज बनवतो आहे मस्त इन्स्टंट इडली. न भिजवायचे तांदूळ उडदाची डाळ न दळून घ्यायचे मिक्सरमधून. एकदम झटपट होणारी 10 मिनटामध्ये इन्स्टंट आपली इडली आहे आणि ती पण एकदम स्पंजी एकदम. आणि बघा सुरुवातीला आपण 1 वाटी मोठा रवा घेतलेला आहे. 1 वाटी बारीक रवा आहे, जाड पण घेऊ शकता तुम्ही बारीक पण. आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही टाकायचं आहे. छोटी वाटी दही घेतलेलं आहे बघा आणि मोठी वाटी रवा आहे. आणि रवा आणि दही आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं. आपल्याला कंटाळा येतो तांदूळ भिजत टाका, उडदाची डाळ, मग ती भिजल्यानंतर परत मग ती दळून परत ठेवा. आणि ही रव्याची इडली एकदम हेल्दी आणि 10 मिनटात होणारी अशी इडली, एकदम स्पंजी एकदम मस्त. आणि पाणी टाकायचं आपल्याला थोडं थोडं, सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मीडियम ठेवायचं आपल्याला रव्याचं मिश्रण. म्हणजे इडली आपली एकदम मस्त आपली स्पंजी तयार होईल. माझ्याकडे बारीकच रवा होता, तो पटकन हे झाला. आणि लगेच आपल्याला इडल्या तयार करायच्या आहे, असं नाही ठेवायचं 2-3 मिनटं रवा भिजण्याची वाट बघायची. पण लगेच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मस्त बॅटर तयार करायचं आपल्याला इडलीचं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा इनो. 1 पुडी घेतलेली आहे मी इनोची. फक्त चांगलं मिक्स करायचं. आपण जसं फेटतो ना तसं हे छान फेटून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने, म्हणजे हलकं एकदम तयार होते आणि स्पंजी मस्त इडली तयार होते. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी, तुम्ही गाजर पण टाकू शकता. व्हेजिटेबल पण मस्त होते आपली इडली, पण मी फक्त कोथिंबीरचा वापर केलेला आहे, जास्त नाही. आता इडली पात्राला आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता बघा आपल्याला इडल्या टाकायच्या आहे ना, तर मग आता मी इनो टाकते त्याच्यामध्ये. एकदम 10 मिनटात होणारी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी पटकन घाई असली ना तर आपण पटकन करू शकतो. आता नाश्त्याला काय करायचं, तर घरात तर दही असतंच आपलं, रवा पण असतोच, तर पटकन आपली इडली तयार होते. आणि चटणी मस्त आपण ओल्या नारळाची चटणी करणार आहोत याच्याबरोबर खाण्यासाठी. आणि आता बघा इडली पात्रात आपल्याला सुरुवातीला मी एका पात्रात छोट्या छोट्या इडल्या टाकलेल्या आहे आणि दुसऱ्या पात्रात मोठ्या टाकल्या आहे. आणि एकदम मस्त आपली इडली तयार होणार आहे आता, स्पंजी एकदम. इडली पात्र ठेवलेलं आहे मी गॅसवर, पाणी पण त्यात टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आणि आता बघा हे ठेवून घ्यायचं आपल्याला इडली पात्रात. दुसऱ्या पण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इडल्या आपल्याला. या थोड्या मोठ्या आहे, सुरुवातीच्या याच्यात छोट्या टाकलेल्या मी. आपण लहान मुलांसाठी टिफिनला वगैरे द्यायच्या असल्या ना तर साईज इडलीची छोटी टाकायची, म्हणजे मुलांना पण फार आवडतात, आवडीने खातात मग छोट्या इडल्या त्या. आणि ह्या मोठ्या झालेल्या आपल्या आता त्यात ठेवून घ्यायच्या इडली पात्रात. आणि 5-6 मिनटं मस्त वाफवून घ्यायच्या त्या. इकडे आता ओलं नारळ घेतलेलं आहे मी, ते कापून घ्यायचं चाकूच्या साहाय्याने. आणि मस्त मिक्सरमधून ओलं नारळ, हिरवी मिरची, थोड्या 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला. ओल्या नारळाची टेस्टी लागते चटणी मस्त. थोडासा कढीपत्त्याचे पानं पण टाकलेले मी चटणीमध्ये. फोडणीला तर द्यायचंच आपल्याला, पण थोडं टाकून घ्यायचं आहे. हेल्दी म्हटलं जातं कढीपत्ता, मस्त केसांसाठी, डोळ्यांसाठी. अशी स्पेशल चटणी करून पण आपण ठेवू शकतो कढीपत्त्याची. आता मीठ टाकायचं आहे बघा. इकडे बघा इडली पण आपली तयार झालेली आहे. आता काढून घ्यायचं आहे त्या इडल्याचं. इकडे चटणी पण तयार झाली, मिक्सरमधून काढलेली मी मस्त. एका बाऊलमध्ये काढून घ्यायची ती आणि तिला फोडणी द्यायची आपल्याला मस्त. कढीपत्ता, राईची फोडणी द्यायची आपल्याला. आणि मस्त चटणी पण तयार झालेली आहे, इडली पण तयार झालेलं आहे खाण्यासाठी मस्त. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मस्त एका ताटात खाण्यासाठी सर्व करायचे आहे. झटपट होणारा सकाळचा नाश्ता आहे बघा हा. एकदम स्पंजी झालेली बघा ही इडली.
आणि पटकन निघतात बघा. या छोट्या इडली आहे. आता मोठ्या मोठ्या पात्रात टाकलेल्या त्या पण तुम्हाला काढून दाखवते. याच्यापेक्षा पण आपल्याला छोट्या करता येतात. कमी मिश्रण टाकायचं म्हणजे एकदम छोटी मिनी इडली तयार होते. त्याचं भांडं पण आहे, पण मी ते लावलं नाही, मोठ्या ह्याच्यातच टाकलं. एकदम स्पंजी झालेलं आहे बघा. एकदम खावीशी वाटते अशी ही रव्याची इडली. आणि ही मोठी इडली बघा.